सध्या आपण ही थेट दृश्य पाहत आहोत। भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठापना करण्यात येते। वर्षभर ज्या दिवसाची आम्ही आतुरतेने वाट बघतो तो दिवस आज आला आहे। सकाळी लाडका बाप्पा आपल्या पारंपरिक रथात विराजमान होऊन आगमन मिरवणुकीला सुरुवात झाली आहे आणि मुख्यतः पारंपरिक वाद्यांवर पूर्ण उत्साह आणि जल्लोषात मिरवणुकीची सुरुवात झाली आहे। 10 दिवस भाविकांना काय बघायला मिळणार आहे? कारण का भाऊसाहेब रंगारीकडे येणारी मांदियाळी मोठी असते, गर्दी मोठी होती। यंदा काय वेगळं बघायला मिळतं? वेगळं काही नाही। जे रत्नमहल आहे, जे काल्पनिक रत्नमहल केला आहे, ती देखावा तर 100% आपला लाडका बाप्पा तिकडे विराजमान झाल्यावर त्याची शोभा अजून वाढेल आणि भाऊ रंगारी भवन जी क्रांतिकाऱ्यांचं माहेरघर म्हणतो ते बघता येईल। काही दिवस धार्मिक परंपरा आणि पावित्र्याला जपून ही गणेशोत्सव साजरा होईल।